यात्रा, भाजप, राष्ट्रवादी, अजितदादा आणि रिपाई आठवले युतीचा महामेळावा. बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान. बुलढाणा शहरात आज भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या वतीनं विजय संकल्प यात्रा आणि महामेळावा भव्य दिमाखात पार पडला. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्पिताताई विजयराज शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या रॅलीला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या पायी रॅलीनं बुलढाणा शहर दणाणून गेले. शिवालयापासून संगम चौक, जयस्तंभ चौक, जनता चौक असा मार्ग काढत रॅली गर्दे हॉल इथं मेळाव्यात परिवर्तित झाली. मेळाव्यात माजी मंत्री व आमदार संजय कुटे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांमुळे बुलढाण्यात भाजपबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. धरणामध्ये तुडुंब असं पाणी भरलेलं आहे, परंतु बुलढाणा शहरामध्ये 8-8 दिवस त्या ठिकाणी पाणी येत नाही. पाणी न येण्याचं कारण काय असावं हे समजत नाही. पाणी येते तर ते दूषित येते. त्याहीमध्ये शहरामध्ये काही पाईपलाईन टाकले, ते निळे पाईप टाकले. त्या निळे पाईप जोडण्याचं काम सुद्धा आपण टॅक्स भरल्यानंतर नळ कनेक्शनचे पैसे भरलेले असताना सुद्धा 3-3, 4-4 हजार रुपयाचा खर्च घर बांधकामाला या शहरामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. विजयराजे शिंदे साहेबांनी गेल्या 3 टर्म आमदार असताना देखील आजही त्यांची घंटागाडी बुलढाणा मतदारसंघामध्ये सर्वांना माहिती आहे. जिथे हात दिला तिथे विजयराज शिंदेची गाडी उभी राहते. 3 टर्म आमदार असताना त्यांनी आमच्या मुस्लिम समाजाचे इसाक खान असतील, मागासवर्गीय समाजाचे पुतळे खूप बांधले, मोठे मोठे बांधले. म्हणून या ठिकाणी 2 ओळी आहेत. मित्र पुतळे बांधले, मित्र आता त्याचे पाय कधीतरी धर. मित्र पुतळे मोठे मोठे बांधले, त्याचे पाय आता कधीतरी धर. शपथ तुला त्या महापुरुषाची, शपथ तुला त्या महापुरुषाची. कोणी दिली सांग? 2 कोटीची डिफेंडर, 2 कोटीची डिफेंडर. तुम्हाला माहित नाही मित्रांनो, तुम्हाला माहित नाही. या ठिकाणी भाड्याच्या गाडीत फिरणारा आता 2 कोटीची डिफेंडर मध्ये फिरतोय तुमच्या आमच्या भरोशावर. भाऊ तोंडात लय गोडे, डाळीत किडे, तोंडात कोरोनाचे किडे. डाळीत किडे म्हणून मारतो, तोंडात कोरोनाचे किडे घालतो. अट्रॉसिटी म्हणतो बंद कर. भाऊ या जिल्ह्याचा एकच किंगमेकर कोण? तू काही बी कर, या जिल्ह्यात संजय कुठे एक नंबर किंगमेकर, संजय कुठे एक नंबर किंगमेकर. भाऊ राजे महाराजे संत सोडून गेले, राजे महाराजे संत सोडून गेले, परंतु त्यांचे विचार आहे आजही आजरामर. बंगला, गाडी, पैसा सगळं सोडून जावं लागतं मित्रा. वर तू डिपेंडर खाली आणि तू सगळं सोडून जावं लागतं मित्रावर. मित्र तू काही अमृत पिऊन नाही आला, तुझा बी लागणार आहे 3 तारखेला नंबर. मित्र तुम्ही काही अमृत पिऊन नाही आला, तुझा बी लागणार आहे लवकरच नंबर. अरे बाबा, जनतेनं संधी दिली, इमानदारीने या जनतेची सेवा कर. भाऊ जनतेला संधी दिली, इमानदारीने यांची सेवा कर. मित्र या बुलढाण्याच्या मातीनं लय लढवले. मित्र या बुलढाण्याच्या मातीने लय लढवले आहे बरं. चांगले चांगले धुरंदर. मित्रा खरं सांग, तुला कोणी दिले रे डिफेंडर? मित्रा खरं सांग, तुला कोणी दिले डिफेंडर? तुझ्यापेक्षा लय आले आणि लय गेले. मित्रा इथून खाली हात गेला रे सिकंदर. मित्र लय आले आणि लय गेले, खाली गेला रे सिकंदर.
बस झाले ना बाबा, आता कवरात भरतो स्वतःचं घर. बाबा अरे बस झालं ना आता, कवरात भरतो स्वतःचे घर. बुलढाणा शहराचा नाही तर या मतदारसंघाचा तरी विकास कर. सांग माहिती ना तुला कोणा दिली डिफेंडर. मी उत्तराची वाट बघतो भाऊ, तुमचं सगळ्या साक्षीनं. भाई दिलीप करा शेवटचं सांगतो. या रणसंग्रामाला खऱ्या अर्थानं आज सुरुवात झाली आहे. 3 वाजता विड्रॉल झालंय. चिन्हही वाटप 16-26 होणार, पण आपली राष्ट्रीय पार्टी आहे, अधिकृत पार्टी आहेत, त्यामुळे आपले चिन्ह कमळ आणि घड्याळ हे आजच आपले चिन्ह डिक्लेअर आहे. याच्यामध्ये कोणालाही 26 तारखेपर्यंत वाट पाहायची गरज नाही. 26 तारखेला चिन्ह वाटप होऊन 30 तारखेपर्यंत प्रचार होणार आहे. 1 तारखेला मनातला गॅप जाईल आणि 2 तारखेला सकाळी 7 वाजेपासून मतदानाची सुरुवात होईल. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान चालणार आहे आणि 3 तारखेला जेव्हा मतमोजणी सुरू होईल तेव्हा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातला पहिला निकाल बुलढाणा नगरपालिकेवर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि रिपाईचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आपल्या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या मेहनतीवरती विश्वास ठेवून या ठिकाणी व्यक्त करतोय. आमचे आदरणीय दिलीप खरात इतकी चांगली कविता आठवले साहेबांसारखी ते करू शकतात याचा सगळ्यांना आता इथे परिचय झाला. डिफेंडर मागच्या वर्षी विधानसभा झाल्यावर माझ्यावर आरोप झाला होता की मी 1.5 कोटीची डिफेंडर आणली, पण माझी डिफेंडर तर कुठे दिसलीच नाही. पण दिवाळीच्या पहिले एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर कमिशन घेऊन डिफेंडर घरी आणली, तिची पूजा पाठ झाली आणि जेव्हा वृत्तपत्रामध्ये चॅनलमध्ये या बातम्या आणल्या तेव्हा 2-4 दिवसांसाठीच वापरायला घेतली. अशा प्रकारची या ठिकाणी सगळ्यांना माहिती दिली. आज त्या 2-4 दिवसाचे कुठे साहेब 2 महिने होऊन राहिले, पण अजूनही डिफेंडर आमच्याच घरी आहे. अजूनही तिचा मोह काही आम्हाला या ठिकाणी सुटत नाहीये. आणि म्हणून विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचं कुरण बुलढाणा नगरपालिकेमध्ये ज्यांनी केलं त्यांना जाब विचारण्याची वेळ आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं आली आहे. आमचे टी.डी. अंबोरे पाटील जेव्हा नगराध्यक्ष होते, या बुलढाणा शहरामध्ये मी 5 नगराध्यक्ष केले. इसाक खान, विजय गवई, विठ्ठल येवले, बंडू काळवागे आणि टी.डी. अंबोरे पाटील 5 नगराध्यक्ष या बुलढाणा शहरामध्ये मी आजपर्यंत केले. पण कधी 5 माणसं सुद्धा कधी नगरपालिकेच्या घरी आणले नाही, का कर्मचारी वापरले नाही, का कधी 5 ठेके सुद्धा माझ्या कुटुंबाच्या नावावरती मी कधी घेतले नाही. आजची नगरपालिका म्हणजे फक्त घरच्यांच्या नावावर ठेके घेणे, ठेकेदारीतून कामावर काम करणे, रस्त्यावर रस्ते करणे आणि फक्त त्यातून भ्रष्टाचार करणे, एवढेच काम आज बुलढाणा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी सुरू आहे. कुठे साहेब आम्ही नारा दिला या बुलढाणा शहरामध्ये भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त आणि नशामुक्त शहराच्या निर्मितीसाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पार्टीला जनतेने निवडून दिलं पाहिजे. ही नगरपालिका कोणा भाऊ, दादा, काका, मामाची नाही, कोणा जमाया इमाईची नाही, पण ही नगरपालिका या शहरातील जे लोक टॅक्स भरतात त्या सर्वसामान्य नागरिकांची असली पाहिजे. ही भूमिका आमच्या युतीची या ठिकाणी आहे. नगराध्यक्ष पदाच्या सौ अर्पिताताई विजयराजे शिंदे यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सोबत असलेले जे शिलेदार आहेत असे सर्व आमचे 29 उमेदवार युतीचे त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि निश्चितपणे हे सर्व मान्यवर जे बसले आहेत आणि आपण सगळे समोरचे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं अर्पिताताई ह्या 3 तारखेला नगराध्यक्षपदी विराजमान होती हा विश्वास आहे. आणि आजच्या आपल्या सभेला उपस्थित आमचे मित्र
राष्ट्रवादीचे अध्यक्ष तुकाराम पाटील, आमचे लहान भाऊ दिलीप खराब, त्याचप्रमाणे आमचे मित्र विनोदी घोडे, आणि जास्त नाव व्यक्त कारण आमच्या माता भगिनींना लवकर जायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ व्यक्ती विजयराजे शिंदे साहेब, आमच्या ताई, राठीताई, सर्व उपस्थित मान्यवर, उपस्थित सर्व उमेदवार आणि कार्यकर्ता बंधू भगिनी व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्रांनो, ही ऐतिहासिक निवडणूक बुलढाण्याची होणार.